नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता शांखभरी नवरात्र सुरू झालेली आहे. तर या शांखभरी नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं हे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. 28 तारखेपासून शांखभरी नवरात्र सुरू होत आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच दुर्गा सप्तशतीचं पारायण आपल्या घरामध्ये अवश्य करावे. तर आपण हे पारायण कसं करावं हे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी इथे सांगत आहे. तर बघा, दुर्गा सप्तशती पारायण करण्यासाठी आपल्याला अशा स्वरूपामध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असावा. हा मराठीमध्ये आहे आणि आपल्याला सहज वाचता येणार आहे. तर कसं करायचं, तर यामध्ये हे पहा, एकूण हे असे 13 अध्याय असतात. इथे दिलेल्याप्रमाणे हे बघा, इथे 13 अध्याय दिलेले आहे. तर इथे आपल्याला पूर्णपैकी हे 13 अध्याय हे वाचून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण हे रात्री सूक्त, श्री दुर्गा सप्तशती, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैतुकी रहस्य, मूर्ती रहस्य हे पूर्णपणे क्षमा प्रार्थनापर्यंत आपल्याला हे पूर्ण हा जो ग्रंथ आहे हा वाचायचा आहे. हा अगदी लहान स्वरूपाचा हा ग्रंथ आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा वाचता सहज शक्य आहे. तसेच आपण काय करायचं, तर पहा, सुरुवातीला आपल्याला या ग्रंथामध्ये इथे दिलेल्याप्रमाणे आपल्याला श्री दुर्गा सप्तशती आपल्याला हे इथून हे वाचायचं आहे. इथून स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला अवतरणिकासुद्धा वाचायची आहे. यानंतर आपल्याला पूर्णपैकी हे सगळं वाचून झाल्यानंतर हे दुर्गाष्टक नामक स्तोत्रसुद्धा आपल्याला इथे हे पूर्णपैकी वाचायचं आहे. यानंतर आपण देव्या कवचमसुद्धा वाचायचं आहे. हे दुर्गा कवच आहे, अतिशय छान. आपल्या पूर्ण शरीराचे कोणकोणत्या देव्या रक्षण करतात हे इथे सांगितलं आहे. यानंतर आपण पूर्णपैकी अर्कला स्तोत्र, तसेच इथे बघा कीलक स्तोत्रसुद्धा दिलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला इथे वाचायचं आहे. तर रात्री सूक्तसुद्धा वाचून झाल्यानंतर मग आपल्याला अध्याय पहिला इथे हा सुरुवात करायचा आहे. आणि एकूण असे पूर्णपैकी इथे 13 अध्याय दिलेले आहे. 13 अध्यायापर्यंत आपल्याला हे इथे पूर्णपैकी हे वाचायचे आहे. 13 अध्याय वाचून झाल्यानंतर मग आपल्याला इथे 13 अध्यायांचं हा ग्रंथ आहे. 13 अध्याय पूर्णपैकी वाचून झाल्यानंतर मग आपल्याला प्राधानिक रहस्य, तसेच तंत्रोक्त देवी सूक्त, म्हणजे हे पूर्ण पुस्तकच आपल्याला वाचायचं आहे. क्षमा प्रार्थनासुद्धा आपल्याला देवीची म्हणायची आहे. मूर्ती रहस्य झाल्यानंतर इथे बघा, इथे क्षमा प्रार्थना हे सुद्धा आपल्याला म्हणायचं आहे. तर पूर्णपैकी पुस्तक वाचून झाल्यानंतर आपलं एक पारायण दुर्गा सप्तशतीचं पूर्ण होतं. तर नक्कीच हे पारायण आपण अवश्य करा. धन्यवाद.